निवडणुका 2-3 वर्ष आहे, तर निवडणुकीच्या वेळेस पुन्हा येतील लाडकी बहीण, लाडके भाऊ. अरे त्या काकू हात जोडताय, रडताय, कारवाई करा ना, अतिक्रमण काढा, पण थोडीशी पद्धत असती. जसं शत्रूवर हल्ला करायचा आहे तशा पद्धतीचा हल्ला केला जातोय. 10 लोक अजून घेऊन यायचे होते का जेणेकरून या असे हातबल लोक दिसले तर यांचं वालं सामान व्यवस्थित बाजूला उचलून ठेवायचं होतं. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि जनतेवर अशा पद्धतीची अमानुषता करता, लाजा वाटत नाही तुम्हाला? शिवरायांचे हे विचार पाळता का तुम्ही? शिवराय जेव्हा युद्धाला जायचे तर शत्रूच्या राज्यातील शेतकऱ्याच्या शेतातून सुद्धा सैन्य घेऊन जात नव्हते, कारण त्यांना जाणीव होती का पिकाचं नुकसान होईल. पण तुम्ही तर तुमच्याच राज्यातल्या जनतेच्या अशा भाजीपाल्याची, फळाफुलाची नासधूस करताय. हातावर पोट असतं हो या लोकांचं. तुमच्यातली माणुसकी, बांधिलकी मेली, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं काही वाटणार नाही. त्या काकू काय पाकिस्तानच्या, बांगलादेशच्या, चीनच्या होत्या का? ज्यावेळेस कंगना रनौतचं घराचं अतिक्रमण काढलं गेलं तर यांना सगळ्यांना लय दुःख झालं होतं, गळे काढू काढू रडत होते. त्याच्यानंतर तिला Z+ सुरक्षा दिली आणि हे असं गरीब दुबळ्या लोकांना लाडकी बहीण नावाचं गाजर देऊन चुत्या बनवल्या जातं आणि अशा पद्धतीचा अन्याय केला जातो. तुम्ही हा माणूस बघा, याला लय बुलडोझरची कारवाई आवडायची, मार भजन गायचा, खुश राहायचा. जेव्हा याच्यावर स्वतःवर वेळ आली तर हा स्वतःसाठी लढू शकला नाही, रडू रडू बेहाल झाला. तर कर्म अशा पद्धतीने हिट करतं. आज तुम्ही एका लोकांवरती हसू शकता, दात विचकू शकता, या ना त्या मार्गाने तुमच्यावर पण ही वेळ नक्की येणार आहे, पण थोडासा सब्र ठेवा. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद. लगेगी आग तो आएंगे घर के ही जद में, लगेगी आग तो आएंगे घर के ही जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी। वाह वाह।